अशा प्रकारे आपण आज जवळच्या शेतामध्ये आलेलो आहे पाणी भरायला. तर बघू आपण आता लाईट आली की नाही आली. या ठिकाणी समोर आपली विहीर आहे आणि बाजूला काकाचे बटाटे आहेत, टमाटे आहेत, तुरी पण आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही समोर वालाचा प्लॉट आहे. आणि सध्या वालाला काही भाव नाही. तर बघू आपण आता एक वेळेस आपण आपला वाल फिरून घेऊ. हे बघा आपला वाल आहे. त्याचं जर वरचं जर फिरवायचं जर कुठला असेल तर या अशा पाण्याने आपण त्याला 20-22च्या पाण्याने फिरून घेऊ शकतो मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही पाणी भरपूर वरती आहे. अजून हे गावाजवळचं शेत आहे आपलं. तर हा बघू शकता मित्रांनो तुम्ही वाल धरती कंपनीचा आपल्या मित्राचा आहे. चला आपण एक वेळेस एकदा आपला कॉक चालू करून येऊ. आणि हे बघू शकता मित्रांनो तुम्ही काल खूप आभाळ आलेलं होतं. काल आज आभाळ वगैरे काहीच नाही. त्यामुळे आपण गावावरती पाणी चालू करून देत आहे. आणि आपण फवारणी पण करणार आहे मित्रांनो. पाणी भरणं झाल्याच्या नंतर फवारणीसुद्धा करून देऊ मोव्यासाठी. आणि चला आता आपण झाकण खोलून घेऊ. कॉक आहे या ठिकाणी आणि तो अशा प्रकारे उघडत नाही. आता मला तरी वाटतं गॅस धरलेला आहे. तर हे बघा मित्रांनो काय झालेलं आहे या ठिकाणी ना, मोगड्याचं फण लागला होता पाईपलाईनला. ठिबकची पाईपलाईन आहे तर त्याच्यातून थोडं पाणी गळत असतं. तर आपण काय करणार आहे सध्या तात्पुरतं त्याला आपण पानकापडाची साहाय्याने बांधून घेणार आहे. तर चला बघू आपण आता किती फरक पडतो. थोडं जरी पाणी वाढलं ना आपल्या दांडाने तेवढाच फायदा होतो आणि लवकर भरणी होईल. तर चला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी जुगाड केलेलं आहे. बघू आपण आता चालू करून बघू मोटर. अशा प्रकारे आपण पावड्याच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे मित्रांनो झाकण. तर चला आता आपण मोटर चालू करू. काकांची पण मोटर चालू झालेली आहे मक्कावरती. ड्रीप आहे, ड्रीप अंतरलेलं आहे यांनी. आणि फायनली हे बघा चालू झालेली आहे मोटर आपली. आणि ही म्हणजे वाटणीची विहीर आहे मित्रांनो. हे बघा या ठिकाणी 2-3 मोटर आहेत. आता सध्या तरी पाणी फुल असल्यामुळे सध्या काही बारी वगैरे लावलेली नाही आहे मित्रांनो. परंतु येत्या काळामध्ये ज्यावेळेस पाण्याचा उपसा होतो त्यावेळेस बारी लावल्या जाते. आणि ही बघा चालू झालेली मोटर आपली. आता पाणी चालू झालेलं आहे गावावरती. बघू शकता तुम्ही. आणि हे बघू शकता मित्रांनो बराचसा फरक पडलेला आहे. म्हणजे खूप पाणी निघत होतं. हे बघू शकता तुम्ही वाळू वगैरे चांगल्यापैकी जोरात पाणी निघत होतं. तर खूप फरक झाला आता. तर चला मित्रांनो आता आपण 12 देऊन घेऊ. तर हे बघा मित्रांनो आपलं इथपर्यंत आलेलं आहे भराईत. बघू शकता तुम्ही. ते बघा त्या शेवग्याच्या झाडापासून खांब्यापासून इकडे. तर आता आपण बघू आपण आपल्या आऱ्या भरल्यात काय. हे 2 आऱ्यावरती लावलेलं आहे पाणी आपण.
तिकडे शेतामध्ये मोटर बंद करण्यासाठी गेलो होतो. तिकडचं पाणी खूप लवकर उपसतं मित्रांनो. 2.5 घंट्यामध्ये उपसा झालेला आहे तिकडचा. इकडे अजून पाणी निघत नाही. इकडे फुल पाणी आहे विहिरीला, बघू शकता तुम्ही. आणि असं वाटतं आपल्या आऱ्या भरलेल्या आहे दोन्ही पण. आपण बारं देऊन देऊ. हो, दोन्ही पण भरलेले आहे. 2 आऱ्यावरती लावलं होतं पाणी. तर हे बघा मित्रांनो, 2 वाजलेले आहे आणि इथपर्यंत थोडं राहिलेलं आहे आपलं भरणं. आता इथपर्यंत आलेलं आहे बघा. आणि बघू आपण आता तिकडे पाठीमागे पाणी फुटून जातं मित्रांनो दांडाने. आपण एक वेळेस मागं चेक करून येऊ आता, दांडाने पाणी फुटलं काय पाठीमागे. कसं असतं मित्रांनो, हे 5वं पाणी आहे आपल्या गावाला आता. तर हे जे रान आहे हे काळपोटी असल्यामुळे खूप भेगा पडतात दांडाला अशा प्रकारे. आणि त्या ठिकाणी मग फुटण्याचे खूप चान्सेस असतात. आणि पाठीमागे फुटलं का मग समोर पाणी येत नाही तिकडे, खूप वेळ लागतो आरी भरण्यासाठी. आणि आता 4 वाजता लाईट पण जाईल, 2च घंटे लाईट राहिलेली आहे. आणि खालच्या पट्टीमध्ये पण आपल्याला थोडं भरणं आहे. त्या ठिकाणी पण 7-8-10 आऱ्या आहेत. बाकीचं हरभरा पेरलेलं आहे आपण, जे की मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. हे बघा, हे बघा इकडे कसं फुटलेलं आहे. असं फुटून जातं मित्रांनो पाठीमागे. आणि बुजलेलं आहे आपण त्या ठिकाणी. एवढं तरी बरं झालं मित्रांनो, या वर्षाला दिवसाच्याच भरणीमध्ये भरणं होत आहे आपलं. आता हे 500 पाणी आहे आपल्या गावाला. आणखी 2 पाणी बसतील. 6 पाण्यामध्ये 7 पाण्यामध्ये गहू येणार आहे मित्रांनो आपला. हे मळ्याचं रान असल्यामुळे छान गहू आलेला आहे. आणि रात्रीचं तर आपण भरूच शकत नाही. खूप परेशानी होते. रात्रीचं दिसत नाही, पाठीमागे असं फुटून जातं. परत मागे यावं लागतं. आणि यावेळेस प्लस उलटे बारे असल्यामुळे, म्हणजे त्या मागच्या वेळेस आपण तिकडनं इकडे भरत आलो होतो, आता इकडनं तिकडे भरत चाललो. त्यामुळे थोडा काही त्रास झाला नाही. परंतु तरी पण 3-4 वेळेस मागे यावं लागलं. आणि 3-4 वेळेस हे बघा इथे पण फुटलेलं आहे. हे बघा असं फुटलेलं असतं. काळपोटी रान असल्यामुळे भेगा पडतात त्याला मोठ्या मोठ्या, आणि पाणी फुटून जातं पाठीमागे. खूप मोवा झालेला आहे मित्रांनो. यावरती फवारणी घ्यावं लागेल. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, खालच्या पट्टीमध्ये आलेलो आहे आपण आता. तर इकडे थोडं भरणं आहे, परंतु आता 4 वाजले लाईट गेली. जे आपलं वरचं तुकडं हे पूर्ण भरून झालेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, वरचं तुकडं पूर्ण झालेलं आहे.
आपल्याला बरोबर 8 तास गेलेलं आहे ती भरण्यासाठी. 8 तास लाईट होती. आणि आता हे जे दिसतंय एवढं 10 ते 12 साऱ्या आहेत या आऱ्या या भरणं आहे. आणि इकडे हरभरा आहे आपण त्या दिवशी रात्रीला भरलेलं आहे. तर चला मित्रांनो, बाय. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.